पूर्ण पट्ट्यात होत आहेत. वरळी, बांद्रा, म्हणजे पूर्ण पट्ट्यात आणि ठाण्यात केळकर साहेब. पाणी हो आपल्याकडे 31% शॉर्ट आहे. आपण असं कधी म्हटलंय की सीसी मिळणार नाही, ओसी मिळणार नाही? नाही. आम्हाला बिल्डरकडनं पैसा येतोय ना, द्या सीसी, द्या ओसी. आणि प्लस ॲफिडेव्हिट सबमिट केलंय आमच्या महानगरपालिकेने, मुबलक पाणी आहे. 31% शॉर्ट. बोंबळतोय 2000 सालापासून आमदार झाल्यापासून की तुम्ही स्वतंत्र स्तोत्र निर्माण करा. ठाणे महानगरपालिका भीक मागत उभी असते प्रत्येकाच्या दारात, कधी MIDCच्या दारात, कधी इरिगेशनच्या दारात. पाणी द्या ना, द्या. ते नटसम्राटमध्ये होतं ना, कोणी घर देतं का घर? गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात सत्ता आहे. पाण्याचा काहीही प्लॅनिंग नाही. माझे आणि केळकर साहेबांचे मतभेद असतील काळू धरणावरनं भुशी काय ते दुसरं आपलं कुठलं धरण होतं त्याच्यावरनं, मी जे आणलं होतं पद्मसिंह पाटलांकडे. तेव्हा 450 कोटी रुपयामध्ये पूर्ण धरण बांधून झालं असतं. धरणाचं राजकारण केलं. ते धरण नाही म्हणून सांगितलं. कशाला सांगितलं तर फक्त टक्केवारी एकमेव कारण होतं. केळकर साहेब पण त्यांच्याबरोबर सत्तेत होते, पण केळकर साहेब माझ्या मताशी सहमत असतील. तेव्हा जर ते धरण मान्य झालं असतं आणि ते धरण जर पुढे नेलं असतं तर आज ठाण्याला पाण्याचा प्रश्न भेडसावला नसता. पण आम्हाला प्लॅनिंगच करायचं नाहीये. आज ज्या धरणाला आपण 450 कोटी रुपये देणार होतो त्या धरणाची किंमत 2800 कोटी रुपये झाली आहे. अध्यक्ष महोदय, प्लॅनिंग नावाची गोष्ट पाण्याच्या बाबतीत करणार आहोत की नाही? आज मी इतक्या उघडपणाने आरोप करतोय की तुम्ही हायकोर्टामध्ये खोटं ॲफिडेव्हिट दिलं की आमच्याकडे मुबलक पाणी आहे, तुमच्याकडे पाणीच नाही ठाण्यामध्ये. हीच परिस्थिती मुंबईत आहे. ताई, मुंबईत पाणी आहे बोरिवलीच्या बाजूला वगैरे? हो ताई, बोरिवलीच्या बाजूला वगैरे पाणी आहे? कुठेच पण नॅशनल पार्कमध्ये पाणी नाही, कुठेच पाणी नाही. मग कधी करणार प्लॅनिंग? म्हणजे बोललं की राग येतो. आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावरती मी त्यांच्याकडे जाऊन पहिली मागणी केली होती की ठाण्यासाठी धरण घेऊन या. रस्त्यांची गरज नाही, पाण्यावर जगणारे मनुष्य. रस्त्यांची गरज आहे, नाही असं म्हणत नाही, पण शेवटी जगायला पाणी लागतं. मुख्यमंत्र्यांच्या मनात असतं तर 2 धरणं महाराष्ट्रातली काढून त्यांनी ठाण्याच्या नावावर केली असती आणि ठाण्यातला प्रश्न सोडवला असता. वाढणाऱ्या लोकसंख्येला निर्बंध न लावता येणारी घरं त्यांना परवानग्या देत राहिलो आणि प्लॅनिंगच नसेल तर अल निनो काय आणि उल निनो काय, काही आलं तरी काही फरक पडणार नाही. पाण्याची टंचाई आपल्याला भेडसावणारच आहे. एवढे ते जल शिवार आणि अमुक शिवार आणि तमुक शिवार, कुठे गेला तुमचे शिवार? वाहून गेले शिवार सगळे ताई. शिवारात पाणीच नाही असं कसं होऊ शकतं? 90% योजना पूर्ण झाल्या. कुठे पूर्ण झाल्या? याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळ्या शिवारामध्ये फक्त भ्रष्टाचार दिसतोय. कसे काय गोरडे पडले हो? तुम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा. कुठे गेलं पाणी अडवा, पाणी जिरलं? जिरलंच नाही. जिरला तो फक्त पैसा. त्यामुळे एका सुंदर विषयाला तुम्ही वाचा फोडली. मला अधिक काय याच्यावर बोलायचं नाही. काय परिस्थिती दिसते महाराष्ट्रामध्ये, काय परिस्थिती होणार आहे. दुष्काळ नक्की आहे. तर त्या बिचाऱ्यांना, शेतकऱ्यांना वाचवायचं कसं याच्यावर विचार करा. पण शेतकऱ्यांपेक्षा हा दुष्काळ सर्वात जास्त फटका कोणाला देऊन जाणार आहे तर तो शहरी लोकांना, ज्यांनी कधीच हे अनुभवलेलं नाही आहे. आम्हाला माहितीच नाही सुखी धोरणं असतं, धरणं असतात कशी. पाणी येतं महानगरपालिकेच्या नळातनं येतं, सकाळी येतं, आम्ही आपल्या काय हंडे बिंडे जे काय भरायचे पूर्वी ते भरून ठेवतो, झालं आमचं काम. पण मी तुम्हाला सांगतो अशीच परिस्थिती राहिली तर मुंबई आणि ठाण्याच्या परिसरामध्ये 4-4 दिवस पाणीच येणार नाही. याची तयारी, मानसिकता आत्तापासून तयार करा लोकांची. पाणी कसं वापरायचं, किती कमी वापरायचं ह्याच्यावरती धोरण आणलं. आपल्याला काही गांभीर्यच राहिलेलं नाही. नागरी प्रश्न आणि ग्रामीण प्रश्न. नागरी प्रश्नाकडे सरकारचं फक्त कुठे काय, ब्रिजेस, ओव्हरब्रिजेस, 80 फीट रोड, 90 फीट रोड. मग तिथे FS वाढवलेला FS आहे. पूर्वी 20 मजले, 30 मजले, आता 80 मजले. लोक येत आहेत. पैसा कुठनं येतोय तो माहित नाही, पण लोक येत आहेत राहायला. त्यांना पाणी कुठनं देणार?
झोपडपट्टीत शौचालयात गेलं तर पार्श्वभाग धुवायला पाणी नाही अशी परिस्थिती झोपडपट्टीत आहे. मी स्वतः झोपडपट्टीचं प्रतिनिधित्व करतो. अशी गंभीर परिस्थिती आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये मी बघितली नव्हती. ह्या पाण्यावरनं खून पडतील खून. आणि लोकांचं डोकं कसं फिरलंय, कालच्या रेल्वेच्या खुनावरनं आपल्या डोक्यात आलं, लक्षात आलं असेल.